या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. अवलादीने काय गाडी घेतली काय? कुठलं बेकार आहे निवळ पैसे. सांगे काय सांगे आपलं नाऱ्याकडे जायचंय. नाऱ्या त्याच्या आयला नाऱ्याला का झोपलाय वैरला का तिथं ला का सगळ्याला का पाटणा पाट एकट्याने हाणला. चल की पटकीन कामावर जायचंय. का ह्याच्यासारखा आळशी माणूसच मी बघितला नाही. तरी म्हातारी म्हणत होती अरे एकटा काम घेत जा, एकटा तू नको नाऱ्याच्या नादी. पण आमचा स्वभाव अरे उठ की बाबा आता तरी 100% मुथाराड वाचला असेल रात्री. तुला लका नाऱ्या वाज महापात पेतला का जा. आणि वहिनी कुठे गेल्यात? अरे नाऱ्या अरे काय झालंय नाऱ्या? अयो अरे काय झालंय? अरे पोटात दुखायला लागलं. हला 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 उठून बस. अयो अरे नाऱ्या कस काय पोटात दुखायला लागलं तुझ्या? अरे काय की त्या बाजूला लय दुखायला लागलंय. लका 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 मला वाटलं लका पिऊन र पडलाय तू. नाही बाबा दवाखान्यात नेला का नाही तुला? अरे कशाचं नेतो काय पैसा आहे वय जवळ का? हे लका मग मला नव्हतं वय लका कोणापाशी तरी निरोप द्यायचा. चल तुला पटकीन दवाखान्यात घेऊन जातो. लका उद्योगच झालाय मोठा. चल बाबा पैसे लागते तिथं. अरे करू काहीतरी लका चल चल ना रे. अरे निरोप नव्हता वैर द्यायचा लका मेवणं कुठे गेलंय? अयो अरे लय दुखतंय रे. नाही नको काय काळजी करू. चल लादेन भाई लादेन भाई काय फुलं तोडा लागलं. 2 मिनिटं लय महत्त्वाचं काम आहे. काय झालं काय झालं? अरे या लादेन भाई बसा 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 बसा. काय काय झालं काय झालं काय काय झालं काय काय बेकार 5-10 हजार रुपये द्या राव. लय अडचण आहे मोठी. कशाची अडचण आहे तुला? अहो राव माझा जीवातला जोडीदार नाऱ्या आजारी राव लय आजारी पडलाय. तू नाऱ्याची मदत करणार माणूस तू काढणार द्या राव तुमच्या. मला काय गॅरंटी नाही बाबा. लादेन भाई पाया पडतो राव. 2 दिवसात राव देतो आणून. नाही तू अख्खं गावचं पैसे उडवून हरे आहे तू. नाऱ्याची काय मदत करशील हऱ्या तू? माझ्याकडे 1 पैसा मिळणार नाही बाबा. अहो ती राव तर पडतंय राव लादेन भाई. त्याला ते बघाल की माझा दोस्त आहे राव. दोस्त असलं तर काय झालं? अशा वेळेस मी त्याला नाही साथ द्यायची मग कोणा द्यायची? तू काय साथ देणार नाही गड्या. नाही द्या लादेन. तू आकडा माकडा खेळून काय सगळं सत्यानाश करून टाकतो तो पैसा. हो तेवढा लादेन भाई नाऱ्या एकदा दवाखान्यात उठला ना तुमच्या दुकानावर सालानीच राहतो कोंबड्या कापाय. तू काय राहणार नाही बाबा. तू काय पैसा मला परत देणार नाही. माझ्याकडे 1 रुपये तुला हातात मिळणार नाही. 1000-2000 नाही 1 पैसा 1 पै देणार नाही तुला हाऱ्या. काय नाही काय नाही. नाऱ्या कोण ये अरे वाटतंय का बरं नाऱ्या? अयो अरे कशाचं बरं अरे काय आपण इंजेक्शन हे देऊन आणली की हे तिचं. नाही अरे अरे गोळ्या हे खाल्ल्या का? खाल्लं बाबा. अरे माझं काय आता खरं दिसना गड्या. हे तसं म्हणायचं नसतं नाऱ्याला का. खरं दिसना मग काय रार तू 8 दिवसात नीट होतोय. माझ्या मलाच कशाला रे केळ आणली. कुठनं आणली पैसे? पैसा कुठं आणला बाबा? काय करतो कोण तुला उभा करा ना. सायकल इकली बाबा मी. आता काय करतो तुझ्यासाठी? कशाला रे सायकल इकली? लका त्या सायकलने किती साथ दिली तुला लका. अरे तुझ्या जीवापेक्षा अप्रूप काय कर घेऊ की आपण. तू नीट का झाला ना कोणाचं तर काम धरू चांगलं 2 सायकली घेऊ तो करा. पण कशाला सायकल इकली रे? अरे 1 गोळीच मिळत नव्हती नाऱ्याला का तिकडून आणली जाऊन. आणली का? गोळ्या खाल्ल्या ना बाकीच्या तो? हा खाल्ले बाबा. ओके बाटली भैया. खेळ खा अरे अरे माझी बायको सुद्धा कराना का एवढं तू मला करतो. अरे लका नाऱ्या लका दोस्त आहे. रड नको लका. दोस्त आहे लका तू माझा. अरे तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे रे? खा 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 खेळ खा. खरं सांगू हऱ्या तुझ्यासारखा मित्र मिळाय सुद्धा लका लय नशीब लागतं. खा खा बिंदास राहायचं नाऱ्या. तू 2 दिवसात बरा होणार आहे. काही काळजी करू नको. आणि संध्याकाळी 4-5 वाजता मी गाडी घेऊन येतो. पुण्याला जायचंय आपल्याला. थोडा 1-2 तपास नाही. पुण्याला कशाला आता? तू काय काळजी करू नको नाऱ्या. टेन्शन घ्यायचं नाही. खरं सांग ना डॉक्टर काय म्हणलाय? काय नाही किरकोळ आहे म्हणलाय. व्हायरल आहे. तू काय काळजी करतोय? मी आहे ना. अरे पण आता पुण्याला जायचं म्हणल्यावर अरे हिथं तपासण्या होत नाहीत. त्याच्यामुळे तू काय कर आराम कर. आणि काय लागलं तर मला लगेच सांग. मी जाऊ का? मी करतो गाडीचं. पैसा पाण्याचं कुठनं करतो? तू आराम कर. ते मी आहे ना तुझा दोस्त. तू काय काळजी करतोय? तू आराम कर. मी जातो. काळजी करू नको. हो दोस्त असावा तर हऱ्यासारखा. कोण बघतंय आपलं कोण कोणाचं नाही.
म्हणतात ना मित्र जरूर असावा एखादा, पण तो हऱ्यासारखा असावा. हऱ्या करेन माझ्या जीवासाठी काय बी तजबीज करेन. अयो. या डॉक्टर साहेब या. नाऱ्या या. नाऱ्या अय नाऱ्या. आज डॉक्टर आले. आलं आलं वय डॉक्टर. झोप झोप झोप. झोप झोप. बॅग घ्या इकडे. बरं वाटतंय ना नाऱ्या? आता काय सध्या त्रास होतोय? ह्या उजव्या बाजूला दुखतंय पोटाच. जरा श्वास घ्या, सोडा. जरा जोरात श्वास घ्या. डोळे दाखवा. आ करा, जीभ दाखवा. औषधी दिलेली घेताय का वेळेवरती? हो. दुसरी घेत नाही ना औषधं? नाही. त्यांच्या घरामध्ये मेन कोण आहे? अहो हायत वहिनी पण गेल्यात गावाला. काय मीच बघतोय. काय झालंय, त्यांना जरा सिरियस आहे, थोडंसं ऍडमिट करावं लागलं उद्याच्याला यांना. उद्या का? हा. चालेल की चालेल. नाही काय औषध आहेत का संपलेत ते? आहेत की आहेत. पहिलीच येत ना ते? काय करा, आता आजच्या दिवस हे औषध घ्या. बरं उद्या तुम्हाला औषध बदलून देतो, ऍडमिट करू यांना. चालेल चालेल. कारण ऍडमिट केल्याशिवाय इथं काय पर्याय करता येणार नाही. काय झालंय डॉक्टर मला? ते सांगतो यांच्यापाशी काय काळजी सांगतो. करू नको नाऱ्या. हाय तू सगळं व्यवस्थित. घाबरायसारखं काय नाही, यांच्यापाशी सांगतो. हऱ्या हा त्यांच्या पैशाचं बघतो. हो सांगतो यांच्यापाशी. हा. आलो नाऱ्या माघारी. या डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब. हा बोला ना. होईन का हो बरं? काय लय सिरियस वाटतंय. होईल होईल की. त्यांच्या घरातलं कोण आहे महत्वाचं बघणार नाही का त्यांना? बघणार होय. हो. बघणार मीच आहे की, स्वतःच मी बघतो. त्यांचे मुलगा, आई वडील किंवा अहो पत्नी? काय सांगायचंय डॉक्टर साहेब, त्याला एक मेहून आहे. हा. अंडीन मटणन वडापावन तसलंच करत हिंडत आणि बायको गेली गावाला. आता नवरा आजारी कळू नाही वय. कळालं, समजलं पाहिजे. हा. आमची बिरुजय सारखी जोडी शोलेतल्या. अहो किती अडचण येऊ द्या हो पट्ट्या खंबीर या. आता खर्च कोण करणार त्यांना? मी करणार स्वतः. काय मी झालं? काय सुट्टी देतोय अहो. मी किती खर्च केलं राव. काय झालं त्यांच्या ना, मला सांगतो, हा. दोन्ही किडन्या बाद आहे त्या. होय हो, आणि दोन्ही दोन्ही किडन्या जर बदलायच्या म्हणलं तर कमीत कमी त्यांना 5 ते 6 लाख रुपये खर्च येईल. आणि तो तुम्हाला 2 दिवसामध्ये खर्च करावा लागेल, जर तुमचा तो माणूस वाचेल, अन्यथा वाचणार नाही. अरे कुठे गेला? अहो खाली बसला तुम्ही? हो आता काय काय अवसानच झालं? गेलं आमचं 5 लाख रुपये डॉक्टर साहेब. 5 लाख खर्च केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तुमचा माणूस वाचेल, अन्यथा वाचणार नाही. 5 लाख. हो, 5 लाख रुपये खर्च करावा लागेल आणि ते तुम्हाला 2 दिवसामध्ये तयारी करावं लागेल. अयो बरं चला तुम्हाला सोडून येतो गाडी पतवर. मोठा उद्योगच झालाय गाडी. जय बालाजी. सावकार 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 जय बालाजी. बालाजी जय बालाजी. सावकार सावकार थांबा. चला जय बालाजी. ए ए हर्या, चल माझ्या जानवर येऊ नको. चल सोड मला. सावकार लय अडचणीत आहे हो तुमचा पाय धर तू सावकार. शाला तू अडचणीत ये नाही तर कशात पण ये. चल माझ्या पहिला पैर अहो सावकार माझा ऐका. नाऱ्या राव लय सिरियस आहे सावकार. 5 लाख रुपये तुम्हाला 8 दिवसात काही करून देतो. ए शाला ते नाऱ्या गुजरला तरी मला सांगू नको. तुम्हाला मी तुला रोकडा देत नसते. अहो सावकार मी माझं घराचं पत्र बित्र सगळं आणून देतो तुमच्या ताब्यात राव. एवढी शाला बार नाही तू म्हणणार. पत्र दे नाही ते काय पण दे. हा हे काय तुझा जमीन मिळालेला असतो ना, ते असेल तर मग देईल तुला. बरं मी माझा अर्धा एकर देतो सावकार. उद्याच कागदाला जाऊ पण आज करा काहीतरी पैशाचं. शाला हे बघ, मी तुला पैसा रोकडा देणार आहे, हा पण ते कागद आणला लिहून घेईल मी आणि तवा तुला रोकडा सावकार राव तर वर मरण ती नाऱ्या राहील का राव. शाला मी तुला आता देत नसते, कारण तुम्हाला सारखा फसवलेला असते, त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वासच नसते. हायला अवघड झालं. पण सावकार मी काहीतरी करतो पाटकीने तजवीज, पण पैशाची तयारी करून जय ठेवा. बालाजी. शाला मी ब्याज लावून घेणार डबल मध्ये. हा ती बल घ्या पण येऊ का सावकार. जय बालाजी जय बालाजी. शाला आता कशाला उठ पहाड केनीचे, सारखा मला फसवते सारखा फसवते, पण आता मी त्याला बरोबर गाठलेला असते. शाला मी त्याचा लिहून घेणार आणि मग रोकडाच रोकडा. जय बालाजी जय बालाजी. अरे का असं होतच बसलाय का? बस बस खाली बस. काय झाले? हा काय झाले? काय लका नाऱ्या आजारी पाडलाय तिला का करमानाच मला. काय झालंय नक्की झालं असं? अरे मी गेलतो दवाखान्यात त्याला घेऊन. त्याला सांगितलं नाही तुला सांगतो. त्याच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. अयो लय अवघड झालं यार. काय आता आता काय मोठा कुटाणा झालाय आता.
ते बदलावेच लागतील की रे. अरे 5-6 लाख रुपये खर्च येतोय त्याला तर काय सुखाचं आहे का? कोण र पैसे द्याय नाही अवघड झालंय. तर कोणाची किडनी बी मॅच होईल काय सांग. किडनीचं लय अवघड आहे. नंबर लावल्या येतोय 4 वर्षांनी नंबर. गरिबाने काय करायचं त्याला म्हणू नको बरं का त्याला. हा लय अवघड झालंय का आपल्यालाच काहीतरी बघावं लागणार आहे. नाही ते किडनी फेल झाले. अरे मी माझी स्वतःची बी किडनी दिली असती. हा माझीच किडनी खराब आहे. एकच किडनी आहे मला. ती दारून ह्याने किडनी सगळा राहणार फेलच होते तर. अवघड झाला सगळं उदासच झालंय बघ तुला कारमानाच कसलं. लय दारूच तर लय बेकार आहे बाबा. त्याच्यामुळं भल्याभल्यांचे आयुष्य बेकार झाली. दारून बरं चल काहीतरी करावं लागेल. तू चल का माझ्या बरोबर. चल येतो की. टन टन वाजलं मटन शिजलं हाडकानं दुखती दाड गसजने रसा रसा वाढ. अय्यो सरपंच सरपंच अय म्हातारड नाही घरात. लका आहे नीट बोल केला का? म्हातार म्हणतात वय देव का झापड. ती म्हातारच आहे की. म्हातारच गे बस र. तू काय करतो इथं? हा सरपंचाच्यात काम आलाय गुरांकड. आला का तिथं नाऱ्याला का आजारी ला का 4 दिवस झालं हातरून सोडा ना. काय होतं या? अरे तुला अजून माहितच नाही वय. मी ह्याच्याच घरी झोपायलाय. निवडला का येडला का? त्याच तुला सांगू का? किडन्या खराब झाल्यात तुझ्या दाजीच्या. 1 का 2? अरे दोन्ही झाल्यात बाबा. एक असतं तर कशाला आम्ही दारू पिटला असतो लोकांची. देतोय का किडनी बिडनी एखादी? ए बाबा हा का? ती द्यायची गोष्ट नाही. अरे दाजी की तुझा दाजी की बहीण विधवा होईन की मेलं बिलं तर. बहिणीचं काय होऊ दे मेवण्याचं काय होऊ दे मी नसतो किडनी देत. मला फक्त 12 अंडी 5 भाकरीन कळशी भरपूर महत्वाचं आहे. मरचीन वय त्याला सांग की. बहिणीच्या जीवाचा प्रश्न आहे का? बहीण नवरा मेल्यावर काय करणार आहे तू? एका किडनी उभी जगत की माणूस. बाबा. तुझा जगून तरी काय उपयोग आहे? काय राहायचा जगून उपयोग आहे? नाही तुझा नुसतं 12 अंडी खायचं दूध कळशीभर प्यायचं. खायला कारण जमिनीला भार आहे का? आम्हाला 4 दिवस झालं झोपा नाहीत का? हा ते सरपंच आल्यावर लवकर निरोप दे म्हणा. हारे आलता काहीतरी थोडंफार पैशात तजवीज करा. ती म्हातारा संध्याकाळी शिवाय येत नाही. आपण एखादी गाय ऐकू की त्याची. अरे गाय तू का काय करतो काय? तुला सिरियस बिरियस काय कळतं का नाही? उद्योग नको करू. चल आल्यावर निरोप दे. हारे आलता म्हणून सांग. लावतो त्या म्हाताऱ्याला. दुसरं कोण आल्या गुरबिर ऐकू नको तू आपलं. नाही ऐकत. नाऱ्या कधी दुखण्यात न उठायचा काय माहिती. लयच अवघड झालंय. एखाद्याच्या नशिबाला जर आलं ना तर ती भोगावंच लागतंय. काय अवस्था होऊन बसली. लय अवघड आहे नाऱ्याचं. यो का आलाय? अरे काय नारे पिशवी तर पडलाय तिकडे. नाऱ्या हो काय सांगतोय? ते लवकर चल नाही ती मरायला तिकडं. चल लवकर. धर की पटकीने. अरे चला. चल. डॉक्टर डॉक्टर नर्स हो चला. अरे अरे रात्री 1 सोडून बाहेर थांबा. सिस्टर ओटी रेडी आहे. एसी ज्यांचं करून घ्या. डॉक्टर साहेब पेशंटचं तेवढं अर्जंट करा. अहो तुम्हाला मी बोललो होतो ना. एक काम करा पैसे तयार झाले तुमचे.
पैसे दे चुकी उद्या डॉक्टर पाया पडतो राव. पैसे जमा करा पहिले 5 लाख रुपये ऑपरेशन तयार करून घेतो मी पहिले पैसे जमा अहो डॉक्टर साहेब मला आजच्या दिवस वेळ द्या मी काही करून तुमचं पैसे कसं करते एवढं वाचवा माझा मित्र लय उपकार मात्या. अहो मी तुम्हाला 8 दिवस अगोदर सांगितलं होतं करा करा पाया पडतो. काय करताय लय माझी बेकारी चालली या. जमा करा पैसे थोडे बरं द्या जमा करा पैसे करतो की जमा तुम्ही ऑपरेशनला जमा करा मी पैसे लगेच ऑपरेशन तयार करतो. पैसे जमा करा पहिले तुम्ही. शिकलो का नाही पैसे? जय बालाजी शाला हे लादेन बायला मी बोलवलेला असतो ते किती वेळ झाला तरी अजून आलेला नसतो. शाला हे कुठला असतो काय जुनी हे शाला ही मुर्गी काटायचं काम करते आणि दुसरा पण काम करते मग जड काम आहे म्हणून मी त्याला हे काय आला. नमस्कार सावकार नमस्कार. ये लादेन बाई किती वेळ लावला तू. मग आता काय लोक समजा कामाला बोलवते ती त्याला भेट ह्याला भेट मी म्हणलं सावकार मला बोलवलं म्हणून लवकर जायचं आहे म्हणलं सावकारकडे म्हणून आलं. नमस्कार. बरं काय काम आहे आपल्याकडे सावकार. ए लादेन बाई माझ्या शाला एक बारकुसा काम असते ते करते का. करतो शाला हे काय झाला हे जे आहे ना हे बल्ली आहे ना हे बांबूच्या हे शाला मी गडीला सांगितला पण ते गावाकडे जाऊन बसला आणि ते मला आता गरजेच्या टोमॅटो बांधायचा असतो ना तर हे करा हे माझा आहे ना तेवढा त्या खालच्या वावरात सावकारे हिथं ढीक पडली तिथं ढीक पडली. हे शाला एक लय असते हे फक्त 3 एकराचा तर करायचा थोडं आहे का ते. हे मी रोकडा देणार असते ना तू काय काळजी करू नको मी तुला रोकडा देईल. काय काळजी करू नको. बर 1300 रुपये द्यायला लागल. 1300. जय बालाजी शाला 1300 रुपये रोकडा तर लय होत असते. हे शाला ही किती आहे हे 4 बंडल इकडे पडलेला असतो 4 बंडल इकडे पडलेला असतो. हे काय 2 बंडल घेऊन जाशील तू एवढा कुठं असतो का रोकडा. तिथं 10,000 बंडल आहे ती हिथं 10,000 बंडल आहे ती. सावकार बघितलं का तू. हे शाला ते लादेन भाई 10,000 बंडल नसते ते 10,000 बल्ली असते ती ते 10,000 बांबू ठेवलेले असते मी बांधून आणि शाला हे किती बंडल आहेत ते भरपूर घेऊन जाशील ना तू. बर किती पैसे द्यायचा. शाला काय किती पैसे देणार. इथे 1-1.5 घंट्याचा काम असतो. मी तुला 300 रुपये देईन 300 रुपये रोकड. 300 रुपयात भेळ येते का सावकार. भेळ खायला भेळ उन्हात तानात डोकं दुखून मरायचं आहे ते लाकडं उचलून. शाला हे ते माझ्यावर निघाला. हे लादेन बाई तुझा जाऊ दे माझ्या जाऊ दे. चल 320 रुपये देत आहे मी. सावकार तुम्ही कुणाला बी सांगा दादा माझं मी चाललं आता. हे शाला लादेन बाई असे का करते. हे शाला चाललं आता मी 500 अरे मी 500 रुपये देते. हे शाला किती बी रोकडा दिला तरी नाहीच बोलते. शाला केवढंच असते आणि इतना रोकडा मागते. जाऊ दे मीच उचलून टाकते. आईला सावकारांनी बोलवलं पण हे सावकार का उचलतं. सावकार काय हे तुमचं वय का काम करायचं. कांबार जाईन ना हे काय तुमचं वय का काम करायचं. शाला 2-4 बंडल होते तेवढा टाकून घ्यायचा होता आम्हाला. अहो पण हे तुमचं वय नाही हे असली काम आम्ही कशाला मग हा आम्हाला द्यायचे ना. हे शाला ते लादेन आला होता आणि मला म्हणते रोख मध्ये 500 रुपये रोकडा घेईन. त्या लाद्यांचं जाऊ द्यावं ते काय कामाचा माणूस आहे का. बरं सांगा ही केवढ्याला देणार पटकन ते. शाला नार्या शाला ते लादेनचा जाऊ दे. 500 रुपये थोडा बंडल असते 600 रुपये देऊन टाकते आणि एक जट टाकून दे. 600 मध्ये हे काम होणार आहे का. 600चं काम आहे वही. योगा पाठदिवशी बोलवतो मी तुम्हाला एकच फायनल सांगतो 1 दिवसाची हजेरी द्या दोघाची. मी हऱ्याला बोलवतो पटकन हे तुमचं आज करून टाकतो. ते हऱ्याचा नाव कशाला काढला. शाला ते हऱ्या नाही कंडीच्या वरामध्ये सोसो करते ते सारखा माझ्या जानवर ते हऱ्या नाही मला चालणार. आपण इकडं बघा सावकार हऱ्या नाऱ्याशिवाय गाव आणि कुठलं बी काम अपुरच आहे. नाऱ्या आला म्हणजे हऱ्या आला ना तर काम पटकन होणार आहे. मी हऱ्याला बोलवतो पटकन करून टाकतो. शाला हऱ्या नाऱ्या एकत्र आला ना ते सगळ्या गावच्या वाटलं होते. हे तू एकटा करणार असेल तर कर नाही तर मला ते हऱ्या अजिबात नको आहे. कारण मला मालूम आहे ते हऱ्याने घेतलं ना ते सगळा खंडीच्या वरामध्ये सुसू करते आणि सगळा वाटोळा करून. नाही मग नकोच तुमचं काम मला. हऱ्या नाही ना म्हणलं ना मला ही जमत नाही. शाला सारख्या आहे हऱ्या करते. तुला मालूम आहे का ते हऱ्या आहे ना तुझ्या जानवर एक दिवस येईल ना तेव्हा तुला कळेल. शाला हे मित्र काय नसते सगळीकडे रोकडा असते रोकडा. आणि शाला ते हऱ्या आहे ना सारखा रोकडाच्या मागे लागते. ते मैत्री काय नसते. शाला तू म्हणते दोस्ती त्या दोन्हीतला राजा आहे हऱ्या. कशाचा हऱ्यान बिऱ्या तुम्हाला माहित नाही माझ्यावर जेवढ्या वेळेस संकट आलंय ना त्यावेळेस हऱ्याच उभा राहिलाय. अहो संगी निघून गेली. हा तिने धोका दिला
माझ्यावर जेवढ्या जेवढ्या वेळेस अडचण आली ना हऱ्या असं भक्कमपणे उभा राहिला. एवढी आमच्या दोघांची दोस्ती. जीवनात माझ्या कधी बी संकट येऊ द्या बायको साथ देणार नाही एवढा माझा मित्र साथ देणार आणि एवढा माझा विश्वास आहे त्याच्यावर. शाला तोय ना ते हऱ्याचा जप सोडून दे. तोय ना मला चॅलेंज करते ना. हा शाला ते जर हऱ्याने ना तुला साथ दिला ना तर मी रोकडा तुला 5 लाख देईन. 5 म्हणजे माझी परीक्षा बघताय तुम्ही. शाला हरणाऱ्याची परीक्षा घ्या. चला परीक्षा लावा. माझ्यावर एखादं संकट येऊ द्या. नाही हऱ्या तिथं तुटून पडला तर तिथून पुढे नाव बदलून ठेवी. शाला नार्या मला मालूम असते फक्त ते हऱ्याला सांगायचं नसतो. समजला. चालतंय ठरलं. बघा तुला रोकडा 5 लाख दे ना त्याला बोलायचे नसते पण अजिबात बोलणार नाही. पण जर जिंकला ना बघा तुम्ही गावातला कुठलाच माणूस येणार नाही. माझी बायको सुद्धा कामाला येणार नाही पण हऱ्या येणार आहे आणि हे तुम्हाला कळन आणि मी पैसे जिंकूनच दाखवणार आहे. शाला नाही केला तर माझा सगळा काम करावं लागेल. एक बरं 100% तुमचं 1 वर्षाचं साल धरीन मी. चालतंय ठरलं. जय बालाजी जय बालाजी. शाला ते हऱ्या आहे ना कधीच सुसुमती करण्याशिवाय राहत नसते. ते नाऱ्याला कधीच मदत करणार नाही कारण ते सारखा रोकडाच्या मागे लागते. मला मालूम असते हऱ्या कसा असते ती. आता पहिन मी जिंकणार. जय बालाजी जय बालाजी. शिकलो का नाही पैसे. तुला काय चालणार अरे बाबा पैसे लावले होते सावकारा बरोबर. मी म्हणलं ना अरे माझ्यासाठी काय पण करेल. जय बालाजी जय बालाजी. अरे नाऱ्याला तुला पैसे सुचते का इथं. हा लका पार मारायची वेळ आली की लका माझ्यावर काय लका नारे तुला काय. हा तुला लका वाईट तरी काहीतरी वाटाय पाहिजे लका दोस्ताचं. लका तुला पैसेच पाहिजे असते तर लका तुला पाहिजे ती दिला असतं मी. अहो तुमच्यासाठी तुमचा मित्र किडनी द्यायला तयार झाला होता. दुःख अडवायला उंबरासारखा दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. काय लका नाऱ्या अशी चेष्टा करू नको लका नाऱ्या तू परत. शाला जय बालाजी जय बालाजी. ए हरियाणाऱ्या शाला मी तुझ्या संग पैसे लावला. ते बीट मी 5 लाखाचा मी बीट आता हरलेला असतो तरी सुद्धा आहे ना मला खूप आज आनंद झालेला असतो. शाला जय बालाजी. ए बालाजीच्या कृपेने माझ्याकडे रोकडाले असते पण शाला हे मैत्रीचा आहे ना हे दोस्तीच्या दुनियातला तुम्ही खरंच बादशाह दोघजण आहात बरं का. शाला मला इतका चांगला वाटला ना तर तुमच्यासारखा दोस्ती जर असेल ना बस शाला हे तुम्ही आहे ना फक्त एक काम चांगला करा रे. साला तुम्ही हे सगळा वंगाळ काम करता अशाला सरला दर्द करता. नाही सावकार माझं डोळं उघडलं आजपासून. मला तिथून पुढं सावकार काहीच नको. माझा मित्र मला मिळालाय. चल नाऱ्या जाऊन दे. शाला तुम्ही बोलते ते बरोबर करते. शाला हे नाटक मध्ये ना हे डॉक्टर साहेब पण सामील होता बर का. काय डॉक्टर साहेब राव आमचे काय बेकारी केली राव. हा जेवणाऱ्याचा चाललेला पण मिल तुम्ही तुला वाटत असेल फक्त डॉक्टर सामील आहे. शाला हे डॉक्टर सामील होता आणि नाऱ्या पण सामील होता. काय लागा नाऱ्या तो तरी लागा. बघितलं डॉक्टर साहेब. हो पाहिलं तुम्ही बघितलं नाऱ्यान हऱ्यासारखी मैत्री आहे का महाराष्ट्रात कोणी. बरोबर आहे. एका नाण्याच्या 2 बाजू असते. पैसेच पाहिजे असतात लागा. आपण काय बी केलं असतं जीवाचं रान करून लागा. आज मी मित्र असा पाहिला तुमच्यासारखा म्हणजे नाऱ्यासारखा. चल नाऱ्या येतो सावकार आम्ही. शाला जय बालाजी जय बालाजी. शाला या दोस्तीच्या दुनियेमध्ये हे खरंच एकमेकाचा बादशाह असतो. शाला रोकडा तर लय कमवते मी पण शाला दोस्त कमावायला पाहिजे. शाला माझ्या पण दोस्त असते पण एवढा जीवाला जीव देणारा नसते. शाला माणसाने आहे ना आयुष्यामध्ये एकदा तरी चांगला दोस्त कमावला पाहिजे. जय बालाजी जय बालाजी. डॉक्टर तुमचा खूप आभारी आहे मी. शाला तू पण आम्हाला मदत केला पण त्यामुळं काय झाला हे याचा दोस्ती कसा आहे ते आपल्याला समजला. जय बालाजी जय बालाजी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी